नववर्षाचा पहिला दिवस आणि शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला लाखो आंबेडकरी अनुयायांनी सोमवारी अभिवादन केले. विजयस्तंभाला फुलांची सजावट करण्यात आली होती, तर प्रशासनाने जय्यत तयारी म्हणून पंचक्रोशीत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यभरातील विविध ठिकाणांहून अनुयायी आले होते. युवा नेते सुजात आंबेडकर यांनी पुण्यापासून दुचाकी फेरी काढून भीमा कोरेगाव गाठले. विजयस्तंभाच्या बाजूच्या गावातील आंबेडकर अनुयायी अभिवादनास येणाऱ्या अनुयायांना न्याहारी तसेच चहा देऊन पुढील मार्गक्रमण करण्यासाठी ताजेतवाने करताना दिसून आले. विजयस्तंभ परिसरात रविवारी मध्यरात्रीपासून आतिषबाजी तसेच सामुदायिक बुद्धवंदनेने कार्यक्रमास सुरुवात झाली. समता सैनिक दल, महार रेजिमेंट, सेवानिवृत्त सैनिक आणि सैनिक दलातर्फे मानवंदना दिली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, प्राध्यापक अंजली आंबेडकर आदींनी विजयस्तंभास अभिवादन केले. यावेळी अनुयायांसाठी 29 ठिकाणी आरोग्य बूथ उभारण्यात आले होते, तर 20 फिरते बाईक आरोग्य पथके, 50 रुग्णवाहिका, 90 तज्ज्ञ डॉक्टर्स आणि 200 आरोग्य कर्मचारी नियुक्त केले होते. तसेच जवळच्या खासगी रुग्णालयात पुरेशा औषध साठ्यासह 100 खाटाही आरक्षित करण्यात आल्या होत्या.